चेतक फेस्टिवलला सुरुवात झाली असून चेतक फेस्टिवल 14 तारखेपासून याला सुरुवात झाली आणि आता चेतक फेस्टिवलच्या ज्या स्पर्धा सुरू होत आहेत 18 तारखेपासून खरं म्हणजे घोड्यांच्या संबंधित स्पर्धा इथं होतील। 18 तारखेला अश्वनृत्य स्पर्धा असेल, 19 तारखेला नुकरा जे पांढऱ्या शुभ्र प्रजातीचे अश्व आहेत, घोडे आहेत, त्यांची सौंदर्य स्पर्धा ज्याला हॉर्स शो म्हणतो ती असेल। त्याच्यानंतर मारवाडी प्रजातीच्या घोड्यांची जे स्पर्धा आहेत, अश्व सौंदर्य स्पर्धा हॉर्स शोज, ते 20, 21 आणि 22ला नर मादी मोठ्या कॅटेगरीची मारवाडी हॉर्स शोची ती म्हणजे तिथं तो स्पर्धा असेल। आणि ह्या मारवाडी हॉर्स शोच्या स्पर्धेसाठी खास करातून देशभरातून नामांकित अश्व स्टड फार्मवाले इथं येत असतात आणि आपला अश्वांना इथं आणत असतात, त्यांचं प्रदर्शन करत असतात आणि त्याच्यासाठी ती स्पर्धा सारंगखेड्याच्या चेतक महोत्सवाच्या स्पर्धेला अत्यंत महत्त्व आलेलं आहे। त्याच्यानंतर 23 तारखेला रेवाल रेस असेल आणि मग 24, 25, 26, 27 तारखेला अश्वक्रीडा स्पर्धा इक्विस्ट्रियन स्पोर्ट्स असतील, त्याच्यामध्ये शो जम्पिंग असेल, त्याच्यामध्ये शो जम्पिंग आहे, त्याच्यामध्ये टेंट पेकिंग आहे, त्याच्यामध्ये बॅरल रेस आहे, त्याच्यामध्ये बकेट अँड बॉल आहे, त्याच्यामध्ये हॅट रेस आहे। अशा वेगवेगळ्या स्पर्धा इक्विस्ट्रियन स्पोर्ट्समध्ये सुद्धा आम्ही केलेल्या आहे। राज्यस्तरीय स्पर्धा आपण इथं भरवतो आहोत आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी अश्वक्रीडा स्पर्धा या सारंगखेड्यामध्ये होते। 2-3 वर्षांनी कदाचित ती देशातली सर्वात मोठी स्पर्धा असू शकते, त्या दृष्टीने चेतक फेस्टिवल वाटचाल करतो। हर जगह भैया जगह हर जगह घुस के हाथ से आवाज